नमस्कार, मी रेशम बोर. SMBC गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत. सुरुवातीला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यानंतर केजरीवाल यांचा राजीनामा दुर्दैवी असला तरी तो जनहितार्थ दिला आहे, याचा मला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली आहे. अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. नहीं, अभी उन्होंने क्या करना है उन्होंने सोचना है, मैं क्या कर सकता. इस्तीफा दे दिया, अभी आगे क्या करना कैसे करना वो उन्होंने सोचना है सब. मैं किसी को विरोध नहीं करूँगा, लेकिन जैसे जिन्होंने लिख कर दिया उनके बारे में जनता को बताऊंगा कि ये अच्छा पर्याय है आपके लिए. ऐसे लोगों को वोटिंग करना चाहिए. केजरीवाल के खत का आपने कुछ डेडलाइन लिखी है? केजरीवाल के जो खत का रिप्लाई आएगा उसके लिए कुछ वक्त तय किया आपने? नहीं, ऐसा तो वक्त कुछ तय नहीं किया. अभी तो उनकी दिल्ली में गड़बड़ चल रही थी, तो अभी देखते हैं कैसे है क्या है. अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन चरित्रावर मी अहिल्या बोलते या चित्रपटाची निर्मिती बारामती येथील संस्कार संस्कृती प्रतिष्ठानाने केली असून या चित्रपटाचे शेवटचे शूटिंग चोंडी या ठिकाणी करायचे ठरले होते. मात्र अहिल्या देवी ट्रस्टचे अध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री अण्णा डांगे यांनी चोंडी येथील शिल्पसृष्टीत चित्रीकरण करण्यास परवानगी नाकारली. त्यामुळे या चित्रपटाचे शूटिंग बंद पडले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनचरित्रावर बारामती येथील संस्कार संस्कृती प्रतिष्ठापनाद्वारे मी अहिल्या बोलते या चित्रपटाची निर्मिती करण्यास सुरुवात केली. या चित्रपटाचे बारामतीसह विविध ठिकाणी चित्रीकरण पूर्ण करण्यात आले असून शेवटच्या टप्प्यातील शूटिंग अहिल्यादेवींचे जन्मस्थान असणाऱ्या चोंडी या ठिकाणी करण्याचे ठरवण्यात आले होते. मला माझ्यासारख्या एका माणसाला, सर्वसामान्य माणसाला असा प्रश्न पडतो की सरकारच्या कोट्यावधीच्या निधीतून अहिल्यादेवींचा वाडा हा सुशोभित करण्यात आला, त्याचं नूतनीकरण करण्यात आलं का की हा जनसामान्यांपर्यंत पोहोचावा, अहिल्यादेवीचा इतिहास जागा व्हावा, अहिल्यादेवींचे विचार लोकांपर्यंत पोहोचावे, हाच उद्देश ह्याच्यावर असायला पाहिजे ना. आणि मग अहिल्यादेवींच्या वाड्यामध्ये जर का आम्ही शूटिंग करत असताना जर का आम्हाला त्या दरवाजाची दारं साक्षात अहिल्यादेवींना जरी बंद केले आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. हे आपल्या मला वाटते अहिल्या भक्तांचं सगळ्यात मोठं दुर्दैव. कारण जो अहिल्यादेवींचा विचार हे हिंदुस्थानभर पोहोचवण्याचा आम्ही कार्य करतोय, अहिल्यादेवींच्या वाड्यामध्ये जर का आम्हाला इथं शूटिंग करण्याची परमिशन मिळत नसेल आणि जर काही तर लोक आरेरावी करत असतील तर हे लोक मनाने मोठे आहेत का खोटे आहेत हा प्रश्न आम्हाला सगळ्यात महत्वाचा. असा तरी आता हा सीन आम्हाला कंप्लीट करावा लागला. त्यासाठी मी अण्णा डांगेला अजून सुद्धा कळकळीने विनंती करतो की अण्णा साहेबांनी आम्हाला तिथं परमिशन द्यावी आणि अहिल्यादेवींचा जन्म ज्या वाड्यामध्ये झाला तो वाडा संपूर्ण महाराष्ट्रभरच काय संपूर्ण देशभर आम्हाला पोहोचवू द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. नाशिक पुणे महामार्गावर बुलेरो आणि ट्रकच्या धडकेने रात्री 2च्या सुमारास बोटा शिवारात भीषण अपघात झाला. या अपघातात 7 जण मृत्युमुखी पडले असून 9 जण जखमी झालेत. अपघातातील बुलेरो गाडी नाशिकच्या दिशेने तर ट्रक पुण्याच्या दिशेने चालला होता. ट्रक चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. नाशिक पुणे महामार्गावर झालेल्या या अपघातात 7 जण मृत्युमुखी तर 9 जण जखमी झालेत. मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश आहे. अपघातात वाघे आणि पडवळे या 2 कुटुंबातील सदस्यांचा समावेश आहे. ही कुटुंबीय इगतपुरी तालुक्यातील खेड परदेशवाडीचे रहिवासी असून जखमींना संगमनेर इथल्या तांबे रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलंय.